मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील बुद्धिमान मानव कोणत्या नावाने ओळखला जातो? तर क्रोमेनॉन मानव या नावाने हा मानव ओळखला जातो. शिवकाळात हिंदवी साम्राज्याचा भाग नसलेला प्रदेश आपल्याला ओळखायचा आहे. कर्नाटक होतं, बेळगाव होतं, वेल्लोर होतं, धारवाड होतं, कारवार होतं. तर म्हैसूर आणि मदुराई हे नव्हतं. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पून कोणी काव्यरचना केली? तर सुब्रमण्यम भारती यांनी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहे असा प्रसंग कल्पून काव्यरचना केलेली आहे. मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार कोणत्या शतकात उभारले गेले? तर 17व्या शतकामध्ये मध्ययुगीन भारताचे पहिले आरमार हे उभारले गेले. छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी, तसेच समर्थ रामदास यांचं काय? जांब. ओके, बघा या ठिकाणी काय जन्मस्थळ आहे, तर काय ते जन्मस्थळ दिलेली आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, शिवराय आपल्या सेवकांची व सहकाऱ्यांची पित्यासारखी काळजी घेत या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणता दाखला देणार नाहीत? प्रश्न अगदी शेवटपर्यंत वाचायचा आहे, गडबड करायची नाही. मूळ उद्देश काय असतो, प्रश्नामध्ये नेमकं विचारलं काय हे आपल्याला प्रश्नाच्या शेवटी दिलेलं असतं. बघा, मदारी मेहतर प्रामाणिक सहकारी होते, कान्होजी जेती होते, प्रतापराव गुजर होते, फक्त बाजीप्रभू घोरपडे हे नव्हते. विद्यार्थी मित्र, बाजी घोरपडे हे नव्हते, यांचा दाखला त्या ठिकाणी हे देणार नाही. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बारगीर हे संबोधन कोणत्या सैन्यदलाशी संबंधित आहे? तर बारगीर विद्यार्थी मित्र हे घोडदळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. खालीलपैकी संविधानानुसार कोणता जो आहे हा मूलभूत अधिकार नाही? ओके, कोणता मूलभूत अधिकार नाही विद्यार्थी मित्र? तर या ठिकाणी मूलभूत अधिकार म्हटलेला आहे, तर घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे का? नाही. ओके, हा काय? हा घटनात्मक अधिकार त्या ठिकाणी झालेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. किमान 15 व कमाल 45 सदस्य संख्या कोणत्या स्थानिक शासन संस्थेत आहे? तर विद्यार्थी मित्र, किमान 15 आणि कमान ही कुठे आहे? तर ही नगर परिषद मध्ये आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. खालीलपैकी पर्यायातील राज्यपालाशी संबंधित बाब कोणती आहे? तर या ठिकाणी कोणती बाब आहे? बघा, राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात, बरोबर आहे. कार्यकारी प्रमुख असतात, नसतात म्हटलेलं आहे या ठिकाणी. ओके, कार्यकारी आहे का राज्याचे? या ठिकाणी नाही, मुख्यमंत्री कार्यकारी आहेत. ओके, आणि कार्यकारी मंडळात समावेश नसतो म्हटलेला आहे, हे देखील बरोबर आहे. बघा या ठिकाणी नसतो का? नाही, यांचा कार्यकारी मंडळात समावेश असतो विद्यार्थी मित्र. ओके, बघा या सगळ्या बाबी चुकीच्या आहेत. या ठिकाणी राज्याबाहेरील व्यक्ती असतात, ही बाब अगदी स्पष्ट आहे. हे सर्व या ठिकाणी चुकीची विधाने दिलेली आहेत. ओके, सगळे चुकीचे आहेत, फक्त पर्याय क्रमांक 3च या ठिकाणी योग्य असं आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया.